एका गावामध्ये मीना आणि रीना नावाच्या दोन मैत्रिणी राहायच्या. रीना मोठी होती आणि मीना तिच्यापेक्षा 2 वर्ष लहान. दोन्ही बहिणींमध्ये खूप प्रेम होतं आणि दोघी नेहमी एकत्रच राहायच्या. त्यांच्या वडिलांचा रीना मीना नावाचा ढाबा होता. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर रीना आणि मीना दोघी मिळून तो ढाबा चालवायच्या. ए मीना, उद्या सकाळी आपल्याला भाज्यांचा साठा करायला जायचंय. तुला लक्षात आहे ना? हो हो, मला खूप छान आठवतंय. मी काकांना सांगितलंय की उद्या आपली गाडी तयार ठेवा. चांगली गोष्ट आहे. चल आता आपण मागच्या महिन्याचा हिशोब करून घेऊया. दोन्ही बहिणी मिळून अशाच प्रकारे त्या ढाब्याची सगळी कामं एकत्रच करायच्या. दोघींमध्ये आजपर्यंत कधीच भांडण झालं नव्हतं. दोघीही अगदी प्रेमाने एकत्र राहायच्या. एके दिवशी सकाळी काय झालं? रीना, उठ आता, चल लवकर, आपल्याला निघायला हवं. रीना काहीच उत्तर देत नव्हती. तेव्हा मीनाने रीनाला हात लावला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की रीनाला खूपच ताप आलेला आहे. अरे बापरे, हे काय? रीनाचं तर पूर्ण शरीर तापलंय. अचानक एवढा ताप कसा आला हिला? मला लवकरच कोणत्या तरी डॉक्टरांना बोलावलं पाहिजे. मीनाने हरिया काकांना सांगितलं आणि डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टरांनी रीनाला बघितलं आणि तिला औषधं देऊन आराम करण्याचा सल्ला दिला. मीना सुद्धा रीनाला असं म्हणते की तुला आरामाची खूप गरज आहे. पण मीना, आता तू एकटी मार्केटला कशी जाशील? आता हा ढाबा पण कसा सांभाळशील? आताच माझ्या तब्येतीला पण खराब व्हायचं होतं. अगं रीना, तू नको चिंता करूस, मी सर्व काही सांभाळून घेईन. तू आधी तुझ्या तब्येतीची काळजी घे. मी आत्ताच हरिया काकांसोबत जाते आणि भाज्या घेऊन येते आणि थेट ढाब्याला जाते आणि मग तुला भेटायला येते. मीनाने याआधी कधीही एकट्याने काहीच केलेलं नव्हतं. त्यामुळे ती सुद्धा थोडी घाबरलेलीच होती. तिने हरिया काकांना सोबत घेतलं आणि ती भाजी मार्केटमध्ये गेली. तिकडे गेल्यावर तिला एक भाजीवाला भेटला. या या मॅडम या, बोला कुठली कुठली भाजी हवी आहे तुम्हाला? एकदम ताजी आहे. कुठली देऊ सांगा? दादा, 5 किलो टोमॅटो आणि 10 किलो बटाटे द्या. अरे मॅडम, भैयाजी नका बनवू, मी तर तुमच्याच वयाचा आहे. मी राहुल, नाव तर ऐकलंच असाल. हा हा, हो ठीक आहे. मग राहुल आणि मीना दोघे जण आपापसात खूप बोलायला लागतात आणि त्यानंतर सगळी भाजी नेहमी मीना राहुलकडूनच खरेदी करते आणि त्याला आपल्या ढाब्याची सगळी माहिती देऊन टाकते. हो, मी आणि माझी मोठी बहीण मिळून चालवतो आणि आम्ही दोघी त्यातला फायदा वाटून घेतो. आमचे वडील नाहीयेत आणि माझी बहीण खूप छान आहे. ती माझी खूप काळजी घेते. राहुल मीनाचं सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. त्यानंतर तो तिला म्हणतो, मीना, तू मला खूप आवडायला लागलीस. तू माझ्याबरोबर माझ्या घरी येशील का? हो, परंतु आज मला धाब्याला जावं लागेल आता. तर माझ्या बहिणीला पण बरं नाहीये. आता मी एकटी हे सगळं कसं सांभाळेन? ठीक आहे, चल मी येतो तुझ्याबरोबर. मग तुला एकट्याला काहीच करायची गरज नाही आणि तुझ्याबरोबर वेळ सुद्धा घालवू शकेन ना मी. मीना राहुलला आपल्या बरोबर ढाब्यावर घेऊन येते. ढाब्याला बघून राहुल तिला म्हणतो, तुमचा हा ढाबा खूपच छान आणि मोठा आहे. फक्त एकच कमी आहे इकडे. याचं नाव रीना मीना ढाबा नाही तर फक्त मीना ढाबा असं असायला हवं होतं. तू एवढी सुंदर आहेस दिसायला आणि मेहनती सुद्धा आहेस. मला तर वाटतं की याचं नाव मीना ढाबा असायला हवं. नाही नाही, नको. अरे तू हे काय बोलतोयस? हे काम आम्हा दोघींच्या मेहनतीने चालतं आणि त्यामुळे त्याचं नाव रीना मीना ढाबा असंच राहणार. आता मी आहे ना तुझ्या बरोबर मेहनत करायला. आता रीनाची तुला काय गरज आहे? विचार कर, हा संपूर्ण ढाबा जर तुझ्या एकटीच्या नावावर झाला तर आपण किती छान आयुष्य जगू शकू दोघं. रीना तब्येतीच्या कारणाने आणखीन काही काळ घरीच थांबते आणि इथे राहुल मीनाला रीनाच्या विरुद्ध भडकवायला लागतो. तो तिला सांगत राहतो की हा पूर्ण ढाबा स्वतःच्या नावावर करून घे आणि मग मी तुझ्याशी लग्न करीन आणि मग आपण अतिशय सुंदर आयुष्य जगू. मीनाला हळूहळू त्याचं बोलणं पटायला लागतं आणि मग ढाब्याचे पेपर बनवून चुकीच्या पद्धतीने मीना रीनाकडून सही करून घेते. रीनाची तब्येत चांगली नसते त्यामुळे काही न विचारता ती त्या पेपर्सवर सह्या करून टाकते. त्यानंतर मीना रीना मीना ढाब्याचं नाव मीना ढाबा असं करून टाकते आणि मग राहुल बरोबर राहायला लागते. आता रीनाची तब्येत सुधारते आणि ती एके दिवशी ढाब्यावर येते
राहुलला ती पहिल्यांदाच पाहत असते, पण तरी त्याला पाहून तिला असं वाटतं की हा माणूस काही बरोबर नाहीये. मीना, हे सर्व तू काय केलंस? आणि आपल्या हॉटेलच्या नावाचा बोर्ड का बदललायस? आणि हा माणूस कोण आहे? आता हा ढाबा माझा आहे, तुझा यावर काही एक अधिकार नाहीये. तुला हवं असल्यास मी तुला पेपर्स दाखवेन आणि तुझ्यासाठी हेच योग्य असेल की तू इथून कायमस्वरूपी निघून जा आणि मला शांतीने हा ढाबा चालवू दे, तेही माझ्या राहुल सोबत. रीनाला सगळं काही कळून चुकतं की या राहुलनेच आपल्या बहिणीचे कान भरलेत. तिला त्यावेळी भांडण करणं प्रशस्त वाटत नाही. तिला खात्री झालेली असते की हे सगळं काही राहुलनेच केलेलं आहे. पण आता मीनाच्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली गेलेली आहे, त्यामुळे ती तेव्हा तिकडून निघून जाते. त्यानंतर मीना ढाब्याच्या समोरच एक छोटंसं दुकान सुरू करते आणि तिथे रीना ढाबा नावाने आपलं काम सुरू करते. पण प्रसिद्ध मीना ढाब्यासमोर असलेल्या रीना ढाब्यावर कोणीच येत नसतं जेवायला. आता मला काहीतरी असं करावं लागेल की माझा ढाबा भरभरून चालेल आणि त्यानंतर मी मीनाला सर्व काही सत्य आहे ते सांगेन आणि त्या राहुलच्या जाळ्यातून मोकळं करेन. रीना खूप विचार करते आणि मग तिला एक आयडिया सुचते. ती विचार करते की एकाच थाळीमध्ये आपण 54 प्रकारचे पदार्थ सर्व केले तर त्यामुळे लोकांना सुद्धा खूप व्हरायटी खायला मिळेल आणि एकाच प्लेटमध्ये त्यांना एकदम तृप्तता मिळेल. आणि असं काही वेगळं केलं तर ढाब्यावर येणारे लोकही वाढतील. हा, ही आयडिया तर खूपच उत्तम आहे. मी या थाळीचं नाव बाहुबली थाली असं ठेवेन आणि ही थाळी पूर्ण शहरात खूप प्रसिद्ध होईल. रीना आपली बाहुबली थाळी लॉन्च करते. बघता बघता तिची बाहुबली थाळी संपूर्ण शहरामध्ये फेमस होते आणि तिचा रीना ढाबा बाहुबली रीना ढाबा नावाने ओळखला जाऊ लागतो. ती खूप पैसे कमवायला लागते आणि स्वतःचा रीना ढाबा सुद्धा खूप मोठा करते. आणि तिच्या समोर मात्र मीना ढाबा आता चालेनासा होतो. एका रात्री जेव्हा ती आपला ढाबा बंद करत असते त्यावेळी तिला समोरून ओरडण्याचा आवाज येतो. अगं, आता तुझ्याजवळ तर पावली सुद्धा शिल्लक नाही. मी नाही तुझ्याबरोबर राहू शकत. मी जातो आता. तुझा हा ढाबा आता तूच सांभाळ आणि जर काही जमलं नाहीच तर या ढाब्यातच स्वतःला बंद कर आणि मरून जा. पण तू तर म्हणालेला तू माझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू मला कोणत्याही परिस्थितीत नाही सोडून जाणार. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंतच प्रेम होतं. आता मला तुझ्याकडून काही मिळेल असं वाटतच नाही. हे सगळं ऐकून मीना रडायला लागते. राहुल तिकडून निघून जातो. मग रीना तिच्या जवळ येते आणि तिला स्वतःच्या मिठीत घेते. मीना खूप रडते आणि रीनाची माफी मागते. रीना सुद्धा मीनाला माफ करून टाकते आणि मग दोन्ही बहिणी मिळून दोन्ही ढाबे अगदी जोरदार चालवू लागतात आणि पूर्ण शहरात त्यांचं नाव गाजू लागतं.